वेळ भरपूर झालेला आहे। बरेचसे लोक गारठलेही असतील। आपण एकदा फक्त घोषणा देऊया, सगळ्यांनी हात वरती करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आज या श्रीरामपूर नगरपालिकेच्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेला व्यासपीठावरील उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय श्री अविनाशजी अधिक साहेब, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय श्रीनिवासजी बियानी, उपस्थित असलेले माननीय संजूभाऊ फंड, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माननीय नितीनजी दिनकर, माजी नगराध्यक्ष माननीय अनुराधाताई अधिक, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील आमच्या या युतीचे सन्माननीय नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार माननीय दीपक भाऊ पठारे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माननीय श्री कानडे साहेब, आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, आलेले सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो, सगळ्यांचं नाव उल्लेख शक्य नाही। श्रीरामपूरमध्ये अनेक सन्माननीय मान्यवर असल्या कारणाने मी सगळ्यांचे नाव घेत नाही, पण आपण सगळे मला माफ करा। माझ्या स्वभावाचा फार मोठा दोष आहे। बऱ्याचशा लोकांना तो पटतही नाही, बऱ्याचशा लोकांना तो पटतो, पण त्याचा मला काही फरक पडत नाही। मी या निवडणुकीला जेव्हा आलो, आज या निवडणुकीच्या सुरुवातीला मला आभार मानायचे आहेत माननीय अविनाश अधिक साहेबांचे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचे आभार मानायचे आहेत माननीय अधिकताईंचे। माणूस मोठा त्याच्या मनाच्या मोठेपणामुळे होतो, आणि आज अनुराधा अधिकताईंनी नगर अध्यक्ष पदाचा दावा सोडत श्रीरामपूरच्या विकासासाठी नगरसेवकाचं तिकीट घेतलं, याला फार मोठं मन लागतं। श्रीरामपूरमध्ये दोन प्रकारचे लोक आपल्याला आज पाहायला मिळत आहेत। एक आमच्या व्यासपीठावर बसलेले आहे अधिकताई, ज्यांनी हा निर्णय घेतला की जर श्रीरामपूरच्या विकासासाठी मला थांबावं लागत असेल तर मी थांबायला तयार आहे, पण श्रीरामपूरमध्ये युती तुटायला नको, ही भावना घेऊन आमच्या व्यासपीठावर एक आमची भगिनी बसली आहे। आणि दुसरे जे तुम्हाला उल्लेख केला हे बिबटे, जे फक्त मी कसा खुर्चीवर बसेल या स्वार्थाने ही युती तोडायची, ही युती तोडून काँग्रेसला कशी मदत होईल असा विचार करून शिवसेनेला वेगळं घेतल्यानंतर उभे राहिलेले आमचे समोरचे उमेदवार, या दोन लोकांमधला फरक समजून घेतला तर श्रीरामपूरमध्ये खरा बदल होईल। आज ज्या स्टेजवर बसलेले युतीचे आमचे सर्व लोक आहेत, पदाधिकारी आहेत, आज युती झाली तर अजून एक व्यक्तीचं मोठं मन होतं, आणि ते आहे आमचे भाऊ संजय भाऊ फंड, ज्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत श्रीनिवास बियानीला नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराची शिफारस जर कोणी केली असेल तर आमच्या फंड साहेबांनी केली। संघटना मोठी होती मोठ्या मनांच्या लोकांच्या मनाच्या मोठेपणामुळे। सगळं मलाच पाहिजे, माझ्याच घरात, माझ्याच मुलाला, माझ्याच नातवाला, माझ्याच बायकोला, माझ्याच कामगाराला, माझ्याच ड्रायव्हरला, असा श्रीरामपूर विकास होऊ शकत नाही। मला नको तुला, श्रीरामपूर वाचवायचं असेल तर मी नाही तू, ही भावना जोपर्यंत श्रीरामपूरच्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत श्रीरामपूरचा विकास होऊ शकत नाही। आपल्याला जर श्रीरामपूर बदलायचं असेल तर ही निवडणूक श्रीरामपूरच्या विकासाची शेवटची संधी आहे। भाषण करून, सोशल मीडियावर ट्रोल करून, आरोप प्रत्यारोप करून श्रीरामपूर विकसित होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला मी एकदाच आलो, त्याची एवढी ट्रोलिंग झाली की कसा कसला कार्यक्रम, कोणी अध्यक्ष नाही, कोणाचं भाषण नाही। अरे कशाला भाषण अध्यक्ष पाहिजे, तुमच्याकडून 40 वर्ष काही झालं नाही, मी 6 महिन्यामध्ये करून दाखवलं यासाठी।
तुमच्या 40 वर्ष याच्यामध्येच गेले. हा अध्यक्ष, हा सचिव, हा चिमक्या, हा डुमक्या, याला मफलर घाला, याला तिकडे पाठवा, याला इकडे पाठवा. मी असं पाहत होतो श्रीरामपूरकडे. म्हटलं इथले मुद्दे काय? ते म्हणजे दादा महाराजाचा पुतळा होत नाही. म्हटलं कशामुळं? म्हटलं दादा हेच कोणाला कळत नाही की पुतळा का नाही उरायला. महाराजांचा पुतळा होत नाही हे सगळ्यांना माहिती होतं, पण कशामुळे होत नाही कोणालाच माहित नव्हतं. का? कारण की या दोन्हीही समोरच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे आणि काँग्रेसचा एकच उद्देश होता की जर भांडवल लांबवत राहिलं तर आपलं अस्तित्व टिकेल. हे भांडवल आम्ही संपवलं याचा आक्षेप त्यांना आहे आणि याच्या पुढे सगळे भांडवल असे संपत राहणार आहेत. श्रीरामपूरमध्ये प्रत्येक वेळेस आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी नवे नवे मुद्दे पुढे येतात, ज्याचा खरं श्रीरामपूरच्या वास्तविकतेशी काही संबंध नाही. कधीही जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले का मांडी घालून बसतात, म्हणतात जिल्हा विभाजन मध्ये श्रीरामपूरला न्याय मिळाला पाहिजे. कधीही कुठलाही आरोप झाला का मांडी घालून बसतात रस्त्यावर, श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे. अरे आम्ही कुठं नाही म्हणतोय, कोणी म्हटलं का नकोय, कोणी विरोध केलाय? अरे जिल्हा विभाजन अजून व्हायचंय, विभाजन व्हायला अजून राज्य शासनाला 2000 कोटी रुपये लागणार आहे. ते पैसे उपलब्ध व्हायचे. 15 वर्षापासून हा जिल्हा विभाजनचा रेडिओ चालू आहे, अजून काही झालंय? म्हणजे जी गोष्ट झालीच नाही त्याच्यावर फक्त मुद्दा बनवायचा आणि राजकारण करायचं. अरे जिल्हा विभाजन झाल्यावर आमचा कधीच विरोध नाहीये. जर त्या कालावधीमध्ये श्रीरामपूरचा नंबर लागत असेल, होऊन द्या श्रीरामपूर. श्रीरामपूर जरी जिल्हा झाला तरी विकास फक्त सुजय विकेच करणार, हे पण तुम्हाला सांगतो. पण फक्त एखादा मुद्दा उपस्थित करायचा आणि भांडवल करायचं आणि मांडी घालून बसायचं. काहीतरी गडबड झाली मधल्या कालावधीमध्ये, गोष्ट झाली स्वाभिमानी श्रीरामपूरकरची. स्वाभिमानी श्रीरामपूर स्टिकर बनवले. अरे बाबा तुम्हाला सांगायची गरज नाही, श्रीरामपूर खरा स्वाभिमानीच आहे आणि आयुष्यभर स्वाभिमानीच राहणार. ते तुमच्या सांगण्याने कोणी स्वाभिमानी होत नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जे स्वाभिमानाचे स्टिकर लावलेले आहेत, मला त्या लोकांना विचारायचंय, श्रीरामपूरकरांना नाही, पण ज्या लोकांनी श्रीरामपूर स्वाभिमानी स्टिकर लावून गाड्यामध्ये फिरतायत, मला त्यांना विचारायचं तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? तुमच्या श्रीरामपूरचा आमदार करण्यासाठी श्रीगोंद देऊन माणूस आणला याचा तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? 40 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला लावता याला नाही याचा तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? 40 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा प्रश्न सोडवता नाही येत याचा तुम्हाला स्वाभिमान कसला आहे? 40 वर्ष आमच्या माता भगिनी गुन्हेगारांच्या विळख्यात घुडलेल्या आहेत त्याचा. हा स्वाभिमान आणि या खोटा स्वाभिमानामुळे श्रीरामपूरची झालेली वताहत. अरे तुम्ही काम केलं असतं तर बाहेरच्या लोकांची गरजच पडली नसती ना. तुम्ही हा पुतळा 40 वर्षाला पुढे लावला असता तर सुजय विखे आलाच नसता. तुमच्याकडून होत नाही, तुम्ही बांगड्या घालून बसलेत आणि आम्ही जेव्हा ही घाण साफ करायला आलो तर आमच्यावर तुम्ही आरोप करतात. अरे आहे तुमची हिंमत गुन्हेगारांवर बोलायची? अरे तुमच्या उमेदवारांवरच आतंकवादचा गुन्हा दाखल झालाय, तुम्ही कस काय गुन्हेगारी संपवणार? यांच्या उमेदवारांचे क्वालिफिकेशन, कोणी मोक्का, कोणी एमपीडीए, कोणी 307, कोणी पॉक्सो. या श्रीरामपूर नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये श्रीरामपूरची न्याय व्यवस्थेचे सगळे FIR चे कलम लागू आहेत. पण राजकारणासाठी लाचारी यांची इतकी झाली की यांना गुन्हेगारांचा आसरा घेतल्याशिवाय पर्याय नाही. हा यांचा स्वाभिमान आहे. हे तुम्हाला कधीही न्याय देऊ शकणार नाही. मला काय फार वेळ आहे, मला काही काम धंदा राहिला नाही, मी बेरोजगार आहे म्हणून मी इकडे येत नाही. ज्या तालुक्यानी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर प्रेम केलं, ज्या तालुक्यानी स्वर्गीय अधिक साहेबांवर प्रेम केलं, ज्या तालुक्यानी सातत्याने विकासाची दृष्टिकोन या जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिली, त्या तालुक्याचा नाश होऊ नये म्हणून ही शेवटची संधी द्यायला आपण श्रीरामपूर शहरामध्ये निवडणूक लढवत आहोत. हे भाषणं होतील, चर्चा होईल, कोणीतरी निवडून येणार, कोणीतरी पडणार. ही निवडणूक एकट्या नगराध्यक्षाची नाहीये, ही निवडणूक एकट्या नगरसेवकाची नाहीये, ही निवडणूक आहे श्रीरामपूरच्या अस्मितेची.
ही निवडणूक आहे श्रीरामपूरच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्याची। आज या श्रीरामपूरला ज्या अवस्थेमध्ये गुंडाळलं गेलंय, कुठेतरी आपले डोळे उघडावं लागतं। आज जर आपण एक चूक केली तर या चुकीला परत माफी मिळणार नाही। तुम्ही माझ्यावर सोपवा, मी आहे, अविनाश अधिक साहेब असतील, आम्ही जबाबदारी घेतो। आज आमचे नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहेत, तुम्ही आमचा नगराध्यक्ष निवडून द्या। त्या श्रीरामपूर शहराची आणि तालुक्याची पालकत्वाची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची राहणारा शब्द तुम्हाला। गोड बोलणारा माणूस विकास करू शकत नाही, गोड बोलणारे माणूस हे सगळ्यात घातक असतात। फक्त हसत राहायचं। काय चाललंय? ठीक आहे, अरे बापरे असं झालं, कुठं झालं गोळीबार, असं मी पाहतो। गोड बोलणारा माणूस तुमच्या कामाचा नाही। आज श्रीरामपूरला कडू माणसाची गरज आहे आणि तो माणूस तुमच्या समोर डॉक्टर सुजय विखे पाटील उभा आहे। जर या गुन्हेगारांचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्हाला पर्याय नाही। आज जर श्रीरामपूरमध्ये लोक उघडा दिवस घेऊन कट्टे घेऊन फिरत असतील तर याचं कारण कोणाचं आहे हे सांगितलं पाहिजे। 40 वर्ष ज्यांनी या शहरामध्ये सत्ता गाजवली, हे त्यांच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे की आज आमच्या महिला रात्री बाहेर निघायला घाबरतात। तुम्ही आमचा नगराध्यक्ष निवडून द्या, 3 वर्षामध्ये तुम्हाला श्रीरामपूरची घाण साफ करून देतो, हा सुजय विखेचा शब्द आहे। आणि या नाकर्तेपणाला झाकण्यासाठी प्रत्येक वेळेस धर्माचं राजकारण, हिंदू मुसलमान करा आणि मतं मिळवा, जातीपातीचं राजकारण, मराठा कोण, ओबीसी कोण, बौद्ध कोण, मातंग कोण। मी श्रीरामपूरला मनुष्याला माणुसकी म्हणूनच पाहायला आलोय। मला फरक पडत नाही, गुन्हेगार जर हिंदू असला तरी मी ठोकणार, गुन्हेगार मुसलमान असला तरी ठोकणार। हे गुन्हेगारीचं राजकारण, अरे आपण भारतामध्ये राहतात, आपण 21व्या शतकाची गोष्ट करतो आणि आपण आज एकमेकाला अशा द्वेष भावनेने पाहतो। या शहरामध्ये सगळ्यांना राहायचा अधिकार आहे, हे कोणी एकट्या व्यक्तीचा विषय नाहीये। पण तुम्हाला फक्त भरकटून दिलं जातं, तुम्हाला नोकऱ्या दिल्या जात नाहीत, फक्त दाखवतं की आपण कसं घाबरलेलो आहोत। अरे कशाला घाबरायची गरज, कोण मारायला आला आपल्याला? अरे इथं उभा आहे ना मी, आहे कोणाचा दम मारून दाखवा, त्याला ठोकलं नाही तर नावाचा सुजय विखे सांगणार नाही। फक्त काही नाही तरी एक भाऊ काढायचा, काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं, आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही काय करतो। अतिक्रमण काढलं, अतिक्रमण काढलं, अरे अतिक्रमण काढलं तर त्या अतिक्रमण धारकांना या झोपडपट्ट्यांमधून काढून, पत्र्याच्या शेडमधून काढून स्लॅबच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स द्यायची जबाबदारी पण विखे पाटील परिवाराची आहे। आज जेव्हा कॅनलच्या कडेचं अतिक्रमण काढलं गेलं, मला संजूभाऊ म्हटले बोलू नका। अहो कसं बोलू नका? संडाशीचं पाणी डायरेक्ट त्या कॅनलच्या पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये 100 मीटरच्या अंतरावर श्रीरामपूर नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना, लोकांनी हे पाणी प्यायचं। अरे कोणाला तरी कठोर व्हावं लागेल, कोणाला तरी वाईटपणा घ्यावा लागेल तर तुम्हाला विकास मिळणार। सगळ्यांबरोबरच आपण गोड राहिलो तर कसं चालणार? आपण निर्णय घेतला, ती घाण आपल्याला पावली गेली नाही। त्या कॅनलवर असलेले प्रत्येक टॉयलेट आम्ही तोडले, हो तोडले, मी सांगतो तोडले। का? कारण की श्रीरामपूरकरांना स्वच्छ प्यायला पाणी मिळालं पाहिजे। 10 लोकांना नाराज करून जर 1 लाख लोक सुखी होत असतील तर त्या 10 लोकांना नाराज व्हावंच लागेल, हे पण तुम्हाला सांगतो। खोटं बोलून मला मतं मिळवायचे नाहीये, आणि तुम्हाला खोटे आश्वासनावर मतं पाहिजे असतील तर बाकी दुसऱ्या ठिकाणी भाषण ऐकून घ्या। इथं फक्त सत्य आहे आणि हे सत्य श्रीरामपूरसाठी गरजेचं आहे, हे सत्य श्रीरामपूरच्या विकासासाठी गरजेचं आहे। आम्ही तुम्हाला घरं देणार, आम्ही तुम्हाला गाळे देणार, आम्ही तुम्हाला उपजीविकेचं साधन देणार, आणि आम्हीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची युती आमच्या या श्रीरामपूर शहराच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार। आणि ती कशी करायची हे मला माहिती आहे, आणि ज्याला माहित नसेल आणि ज्याला विश्वास नसेल शिर्डीमध्ये जाऊन पहा। शिर्डीमध्ये आजही एकही आवाज आणि टाचणी पडत नाही। श्रीरामपूर शहरामध्ये या निवडणूक झाल्या 300 सीसीटीव्हीची घोषणा केली, 300 सीसीटीव्ही आपण लावणार आहोत। प्रत्येक माता भगिनींच्या प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लावून आरोपींना आपण जेरबंद करणार आहोत, हे आपल्याला करायचं। पण आमचं दुर्भाग्य आहे की वारंवार भाषण करून वारंवार नाकारले गेल्यानंतर आम्ही काही करू शकत नाही।
जर तुम्हाला आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची काळजी नसेल तर मग आम्ही काय करणार? ही संधी आपल्याला चालून आलेली आहे. ही निवडणूक या श्रीरामपूरच्या पुढचे 25 वर्षाच्या भविष्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या श्रीरामपूरच्या माता भगिनींच्या सुरक्षतेची निवडणूक आहे. ही निवडणूक या श्रीरामपूरच्या बेरोजगार लोकांना रोजगाराची निवडणूक आहे. ही निवडणूक श्रीरामपूरच्या गोरगरीब जनतेला घराच्या देण्यासाठीची निवडणूक आहे. ही निवडणूक श्रीरामपूरला स्वच्छ आणि सुंदर आणि समृद्ध श्रीरामपूर करण्याची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे. हे मतदान तर केलं नाही तर मग काही उपयोग नाही. मी किती जरी भांडलो, किती जरी घसा फाडला तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. आपल्याला एक जीवानी, एक मुखारी, एक दिलानी या श्रीरामपूरला विकसित करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आणि आज जर आपण येऊ शकलो नाही, संगमनेरने निर्णय घेतला, त्यांचे काम सुरू झाले. जो निर्णय संगमनेरने घेतला तोच निर्णय तुम्ही देखील घ्यायला घाबरू नका. आपण श्रीरामपूरचा विकास करू. जो शब्द दिला तो पूर्ण करू. आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याचा मान आपल्याला आहे. आपण कधीही शब्द पडू दिला नाही. आणि आज जो शब्द देतोय की श्रीरामपूरचा पूर्ण गुन्हेगारी 3 वर्षामध्ये मुक्त होणार, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो, हा शब्द सुजय विखे पूर्ण करून दाखवणार. आपण असं भंपगिरीने काही बोलत नाही. आपलं एक तर गॉन केस, आपण एकदा ठरवलं तर काम करत. आता याचा व्हिडिओ काढणार आणि ट्रोल करत बसणार, एवढंच काम आहे यांना. तुम्ही ऑफिसमध्ये बसून ट्रोल करत राहा. तुमच्या खालची जमीन निघालेली आहे. 3 तारखेला निकाल लागल्यावर श्रीनिवास बियाणी या श्रीरामपूरचे नगर अध्यक्ष होणार. ही आज काळ्या दगडेवरची पांढरी रेख आहे. आम्ही उद्योजक दिला. या उद्योजकाच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूर आज उद्योजकतेकडे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष दिला. अनुराधा अधिकताई सारख्या आमच्या एक अनुभवी नगराध्यक्ष आमच्या बरोबर आहेत. काय पाहिजे आपल्याला अजून? हे समोर बसलेले लोक, यांचं वागणं, यांचं बोलणं, यांचं चालणं हे आपल्यासाठी फार घातक आहे. माझं इथं घर नाही, माझी मुलगी इथं शाळेला जात नाही, ना माझा मुलगा बेरोजगार आहे. मी राहतो लोणीला, माझी मुलगी तिकडे शाळेत जाते, माझा मुलगा तिथंच. मी इथं आलो तुमच्यासाठी. तुम्हाला तुमच्या मुलांना मोठं करायचं असेल, तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवायचं असेल, श्रीरामपूर विकसित करायचं असेल तर एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. निवडणुकी दरवर्षी येणार आहेत, दर 5 वर्षी येणार आहेत. ते 40 वर्ष घडलं नाही ते एकदा 5 वर्ष संधी देऊन पहा. तुम्ही टाकलेल्या प्रत्येक मताच्या उपकाराची फेड ही विकास कामातून सुजय विखे तुम्हाला करून दाखवणार. हा विश्वास तुम्हाला कुठेतरी ठेवावा लागेल. जेव्हा 40 वर्ष एका परिवारावर विश्वास ठेवला तर 5 वर्ष माझ्यावर ठेवून पहा, 5 वर्ष आमच्यावर ठेवून पहा. हे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. नाही ठेवलं काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी येऊ. कधीतरी आपल्या वडापाव खाऊ, चहा घेऊन परत तुम्ही घरी या, मी माझ्या घरी. कामं भरपूर आहेत. ही जबाबदारी जेव्हा आपण भाषण करून येतो आणि भाषण करून जबाबदारी मागतो, ही सभा इथं घेण्याचं कारण एकमेव आहे की सुजय विखे काय करू शकतो हे तुमच्या डोळ्यापुढे उभा आहे आणि हे सुजय विखे करू शकतो. मला हे भाषण, हे सगळं, एवढे भाषण तर मी माझ्या आयुष्यात कधी स्टेजवर नाही ऐकले. बरोबर संजीव भाऊ? मला हे नाही सवय कार्यक्रमाचा अध्यक्ष कोण, प्रास्ताविक कोण, अनुमोदक कोण, याच्यामध्ये 40 वर्ष गेलेत तुमचे. या 15 मिनिटं भाषण करा, सगळ्यांना ठोका, काम करा, निघून जा. हे तुम्हाला बदलावं लागेल. काळानुसार श्रीरामपूर बदललं पाहिजे. लोकांच्या वेळेला मर्यादा आणि किंमत असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण काम करतो. तर माझी विनंती आहे, जे मला बोलायचं मी तुमच्या पुढे मांडलं. तुम्हाला माझं म्हणणं पटलं. 2 तारखेला जिथं जिथं कमळ आणि जिथं जिथं राष्ट्रवादी घड्याळ दिसेल तिथं बटन दाबून टाका. वर खाली इकडे तिकडे पाहायची गरज नाही. इतके उमेदवार झालेत, काही काही कोणाला उमजायला तयार नाही. अपक्ष किती, पक्षाचे किती, एवढे मोठे मोठे सगळे चिन्ह श्रीरामपूरनी पाहिलेत. कोणी पंखा घेऊन बसलंय, तो पंखा कधी तुमच्या डोक्यावर पडेल माहित नाही. एसीची थंडीमध्ये गरज नाही. शिट्टी घेतली, ती शिट्टी फुकली, घरी आवाज कुठून निघत हे माहित नाही. बरेचसे उमेदवार असे नगरसेवक व्हायला निघाले की ते कोणत्या प्रभागात उभे तेच त्यांना माहित नाही. 9 नंबरचा 1 नंबर मध्ये मागतोय, 3 नंबरचा 4 नंबर नमस्कार घालू राहिला. एक जण, बरं नवा फॅड आहे राजकारणाचा. फॅड
लाडका राजकारणाचा मत बागायचे असतील तर कोणी दिसलं, हे वाक्य बर का, कोणी दिसलं का पाया पडा, फक्त पाया पडा. एक तुमच्या उमेदवार अपक्ष एवढा भावनिक होऊन गेला पाया पडण्यामध्ये, तो एका माणसाचा पाय सोडा ना इथं बस स्टँडच्या बाहेर, पाय सोडणार. अरे बाबा बरं सोड सोड, नाही म्हणे मला मत द्या का. अरे तो म्हटलं मी बीडून आलोय बाबा, मी इथलं नाहीच आहे. अशी तर श्रीरामपूरची परिस्थिती. इतके उमेदवार, या महाराष्ट्राच्या सगळ्या नगर परिषदेच्या उमेदवारांची बेरीज एक तरफ आणि श्रीरामपूरच्या उमेदवारांची बेरीज एक तरफ. जो तो प्रचार करत सुटलाय, नमस्कार लक्ष ठेवा, नमस्कार लक्ष ठेवा. अरे तुझ्या बायको तुझ्याकडे पाहिजे ना, तू लोकांना बोलतो लक्ष ठेवा, काय बोलावं यार. एक गडीला हे माहित नाही, पाय सोडला तरी दुसरा तिकडे बेलापूरला पोहोचला, नमस्कार नमस्कार. त्याला माहित नाही श्रीरामपूर संपले आणि बेलापूर सुरू झालंय. काय चाललंय श्रीरामपूर मध्ये, काय आपलं डोकंच काम करत आहे तुमच्या पुढे. बाबांनो लक्ष ठेवा. आणि फोटो तर बिहारी शेठ भारी, तुमचा फोटो एकदम एकदम चकाचक, दाढी वाढी जायला काय आवाज नाही एकदम. सगळ्यांनी असे त्या फ्लेक्स बोर्ड फोटो छापण्यासाठी श्रीरामपूरचे सगळे फोटो स्टुडिओ फुल. कोणी असा भांग पाडलाय, कोणी तसा भांग पडलाय, कोणी असं आहे, कोणी असं आहे, कोणी असं आहे. माझ्याकडे पहा, आपली दाढी सुद्धा नाही जायला, आपण हे करतच नाही त्यांचे फोटोच काढले नाही. हे कोणते फोटो उचलून लावले देवालाच माहिती. मी कधी फोटो स्टुडिओ मध्येच गेलो नाही, कारण की आपल्याला देखणं दिसायचंच नाही, आपल्याला श्रीरामपूर देखणं करायचं, यासाठी आपण काम करतो. आणि हे आपलं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुम्हाला पूर्ण करून दाखवेल. एकदा आमच्या या श्रीरामपूरच्या माता भगिनींनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून एकदा आम्हाला काम करायची संधी द्या. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरून तुम्हाला शब्द देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.